आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. सकाळचे 10:30 होत आहेत. श्रोतेहो, इंद्रधनू या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, आपल्या कामानुसार, राहणीमानानुसार, आर्थिक परिस्थितीनुसार आपणच समाजामध्ये वेगवेगळे स्तर निर्माण केलेले आहेत. त्यातल्याच आपल्या म्हणण्यानुसार शेवटच्या स्तरातील लोकांचं जगणं, त्यांचं काम हे खूपच कष्टप्रद असतं. खरं पाहता आपण त्यांना कमी लेखतो, समजतो, उपेक्षित घटक म्हणून पाहतो, पण खऱ्या अर्थानं त्यांचं काम हे सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं म्हणूया किंवा समाज उपयोगी असं असतं. तर अशाच स्वरूपाचं जीवन जगलेले प्रशांत आंबी यांची मुलाखत आजच्या इंद्रधनू या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधला आहे प्रवीण चिपळूणकर यांनी. श्रोते हो, नमस्कार. आपण बऱ्याच वेळेला आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला स्वच्छता कर्मचारी बघतो. त्याचबरोबर काही वेळेला आपल्याला कचरा वेचक मंडळ पण दिसतात. आणि बऱ्याच वेळेला अशी मंडळी पाहिली की आपल्या चेहऱ्यावर किंवा कपाळावर थोडीशी आठी आल्यासारखी होते. ही मंडळी जे काम करत असतात ते त्यांचं कर्तव्य म्हणून करत असतात किंवा गरज म्हणून करत असतात. आणि डोक्यावर आठ्या घालून आपण त्यांच्याकडे पाहत असलो तरी त्यांचं काम हे त्यांची कदाचित मजबुरी असू शकते. तर आज आपण अशाच एका व्यक्तीला आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे की ज्यांच्या जीवनाची सुरुवातच किंवा त्यांच्या ऐन लहानपणीचा, बालपणीचा काळ किंवा महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतचा काळ हा केवळ कचरा वेचक म्हणून त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलेलं आहे. तर ही परिस्थिती त्यांच्यावर नक्की का आली किंवा त्याच्यामधल्या व्यथा वेदना ज्या आहेत त्या आपण सर्वांनी जाणून घ्यायचा आपण या मुलाखतीतून प्रयत्न करूया. तर आम्ही स्टुडिओत निमंत्रित केलेला आहे प्रशांत आंबी यांना. राजेंद्रनगरची झोपडपट्टी हा कोल्हापूरवासियांसाठी तरी नवलाईचा विषय नाही. आणि त्या झोपडपट्टीकडे झोपडपट्टी म्हणून पाहिलं जातं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात. तर तिथं त्यांचं वास्तव्य आणि तिथूनच त्यांच्या या एकूण कामाची म्हणूया की सुरुवात झाली. तर त्याच्यामधले जे काही त्यांचे बरे वाईट अनुभव आहेत ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. प्रशांतजी, आकाशवाणीच्या स्टुडिओ तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही जे एक पुस्तक लिहिलं बोध नावाचं, त्याच्यावरनं तुमचा आम्हाला परिचय झाला पहिल्यांदा. आणि ते पुस्तक वाचल्यानंतर असं आलं मनामध्ये की तुमच्या ज्या व्यथावेदना आहेत त्याची एक ओळख करून देण्यासाठी म्हणून आज आपण आता तुमच्याशी संवाद साधणार आहोत. तर अगदी सुरुवातीला मला सांगा की मुळात तुमचं बालपण कुठे सुरुवात झाली? म्हणजे माझा जन्म महावीर कॉलेजच्या समोर जी झोपडपट्टी होती अगोदर, तिथं माझा जन्म झाला. पण मी त्यावेळेला 4-5 वर्षाचा असेन त्यावेळेला त्या झोपड्या हटवल्या गेल्या. आणि त्या झोपड्या हटवल्यानंतर आम्हाला राजेंद्रनगरमध्ये 18x9ची जागा दिली. आणि त्या जागेमध्ये आम्ही ती घरं बांधली पत्र्याची. जरी जन्म माझा महावीर कॉलेजच्या झोपडपट्टीत झाला असला तर बालपण माझं राजेंद्रनगर झोपडपट्टीमध्येच गेलेलं आहे. पण तुमची जी प्रत्यक्ष म्हणजे कचरा वेचक म्हणून जे तुम्ही करायला लागलात, कारण आपण पोट भरणं म्हणतो की उदरनिर्वाहाचं एक ते साधन होतं किंवा घरामध्ये मदत करण्यासाठी ते आपल्याला करावं लागत होतं. तर हे तुम्ही पहिल्यांदा कधी केलं? म्हणजे पहिल्यांदा त्याला बोध म्हणजे आपण जो शब्द वापरतो की पाठीवर ते ओझं मोठं पोतं म्हणूया त्याला, ते तुम्ही पहिल्यांदा कधी घेतलं? तर मी ज्या वेळेला 5 वर्षाचा होतो त्यावेळेलाच वडील वारल्यामुळं घराची जबाबदारी आईवरच होती. आणि आई आणि माझ्या मोठ्या बहिणीचं पण लवकर लग्न झालं, त्याच्यामुळं खाणारी 3 तोंडं घरात होती. त्याच्यामुळं आईवर खूप ताण पडायचा. आम्ही जरी लहान असलो तरी आम्हाला ते दिसायचं की तिला खूप काबाड कष्ट करावे लागतात. आणि हे प्रामुख्यानं माझी जी लहान बहीण आहे, ह्या पुस्तकामध्ये जे चिमी नावाचं पात्र आहे, तर तिला हे माझ्यापेक्षा जास्त जाणवायचं. आणि तिला हे नेहमी वाटायचं की बाबा आपण जरी लहान असलो तर आपण या वयामध्ये जे करू शकतोय ते आपण केलं पाहिजे. आणि सगळ्यात पहिला खांद्यावर तिच्या बोध आला. आणि तिनं ज्या वेळेला झोपडपट्टीमध्ये
खरं तर झोपडपट्टीमध्ये खूप मोठी संख्या असते भंगार वेचणाऱ्यांची. तरी सुद्धा ती त्याच झोपडपट्टीमध्ये सगळ्यात पहिला भंगार वेचायला गेली. तिला काय काय भंगारात चालतं हे सुद्धा माहीत नव्हतं. तिनं जे चालतं आणि जे चालत नाही असं सगळंच जे घावेल ते ती घेऊन आली होती. त्यावेळेला पहिल्यांदा बोध तिच्या पाठीवर आला आणि नंतर मग तो काही दिवसांनी मी सुद्धा भंगार वेचायला चालू केलं. आणि मला चांगलं आठवतंय त्यावेळेला मी 5वीला होतो आणि 5वीला असताना माझा हा पहिल्यांदा बोध पाठीवर आला. पण एक शालेय वय असतं, आपले मित्र असतात, सहकारी असतात, शाळेतली मुलं असतात. एक काय म्हणूया की एक ते निरागस असं बालपण असतं, तेव्हा आपल्याला काही कळत नसतं. तर जेव्हा तुम्ही हे पहिल्यांदा काय म्हणूया की या भंगार वेचायला सुरुवात केलीत आणि म्हणजे बहिणीला आधी जाणीव झाली आणि मग तुम्ही हे सुरुवात केलीत, तर तेव्हा असं काही तुमच्या मनामध्ये आलं होतं का की अरे मी शाळा पण शिकतोय किंवा शाळेत जातोय आणि मला आता हे पण काम करायला लागतंय, किंवा ह्या कामाबद्दल असं काही तुमच्या मनामध्ये एखादा हे होता का, आढी किंवा काही ग्रह होता का? मला आत्ता जरी मी जे काम केलं त्या कामाचा अभिमान वाटत असला तरी पण त्या काळी मला खूप लाज वाटायची ह्या कामाची. कारण की त्या वयात म्हणजे मी दोन्ही आयुष्य जगत असल्यामुळे एकीकडं माझं शिक्षण सुरू होतं आणि एकीकडं मी हे भंगार वेचायचं काम करत असल्यामुळे मला खूप लाज वाटायची. मी ज्या झोपडपट्टीमध्ये राहायचो त्या झोपडपट्टीमधल्या मित्रांच्या समोरच आम्हाला बोध घेऊन वेचायला जायला लागायचं. त्यामुळं ते म्हणजे ते वय असतं ते आम्हाला चिडवायचे, आम्हाला लाज वाटायची, नातेवाईक चिडवायचे. कारण की भंगार वेचणं हे जरी कष्टाचं काम असलं तरी लोकांचा जो दृष्टिकोन आहे एकूणच त्या बघण्याचा तो खूप ओंगळवान आहे. मी ती मांडणी या पुस्तकामध्ये पण केलेली आहे. आणि तो दृष्टिकोन ओंगळवाना असल्यामुळे खूप घाणेरड्या नजरेने लोक बघायचे, चिडवायचे, टोमणे मारायचे. बरेच लोक आम्हाला शिवून घ्यायचे नाही. त्यामुळं मला खूप लाज वाटायची. शाळा जी होती ती माझ्या घरापासून 10 किलोमीटर लांब असल्यामुळे शाळेतले मित्र खूप त्या वस्तीमध्ये किंवा मी ज्या वस्तीमध्ये वेचायला जायचो तिथं ते काही गाठ पडायचा प्रश्न नव्हता. पण तरी पण ती भीती जी असायची की जर शाळेतल्या मित्रांनी मला पाहिलं तर, मैत्रिणी पाहिलं तर, शिक्षकांनी पाहिलं तर ती भीती सतत वाटत राहायची. आणि मी खूप लपायचो आणि खूप वेगवेगळे प्रयोग करायचो मी की मी लोकांना दिसू नये. म्हणजे जरी कितीही ऊन असलं तरी माझ्या डोक्यावर कानटोपी असायची आणि तोंड लपवायचा प्रयत्न करायचो. तरी पण बऱ्याच वेळेला ओळखीचे लोक दिसायचे. त्यावेळेला बोधच आम्ही समोर घ्यायचो, बोधाच्या मागे लपायचो, कधी कोंडाळ्याच्या मागे लपायचो आणि सतत ही भीती असायची. आणि जसं जसं माझं वय वाढत गेलं म्हणजे जेवढी भीती मला 5वीला असताना वाटायची त्याच्यापेक्षा जास्त भीती 6वीला, त्याच्यापेक्षा जास्त भीती जसं जसं मी मोठा होत गेलो तशी ती भीती वाढतच गेली. आणि नंतर तर मी कोंडाळे टाळू लागलो आणि जास्तीत जास्त विचूकाट्याचे जी भाग असतात जिथं खूप लोकांची ये-जा नसते तिथे भाग मी प्राधान्याने निवडू लागलो. आणि कोंडाळ्यासारखे ते रस्त्यावर भाग नसतो, तो कुठेतरी आतल्या बाजूला असतो. आणि जे लोक दारू पितात ते अशाच भागामध्ये दारू वगैरे पितात किंवा ओढ्याच्या कडेला हा विचूकाट्याचा भाग असतो. त्यामुळं ज्या वेळेला ओढ्यांना जास्त प्रमाणात पाणी येतं त्यावेळेला तो जो कचरा असतो, जे भंगार असतं ते तिथंच तटलेलं असतं. त्यामुळं मी जास्तीत जास्त त्या भागातच कुठेतरी ह्या म्हणजे जनसंपर्क टाळायचा, लोकांच्या नजरेत आपण येणार नाही असं तुम्हाला थोडंसं ते कुठेतरी एक मनामध्ये वाटत होतं. पण मला सांगा, तुम्ही उल्लेख केलात की तुमचे वडील म्हणजे तुमच्या लहानपणी तुमचे वडील वारले आणि आईवर जबाबदारी आली, पण आई तेव्हा काय करत होती? माझी आई त्यावेळेला शेतमजूर म्हणून काम करत होती. आमचं जे कुटुंब आहे ते कर्नाटकातून 1972च्या दुष्काळात इकडं आलं आणि त्यामुळं शेती वगैरे काही असायचा प्रश्न नाही. त्यामुळं आई दुसऱ्यांच्या शेतातच मोलमजुरी करायची. त्याच्यानंतर मोलमजुरी मला चांगलं आठवते की त्यावेळेला तिला फक्त 30 रुपये पगार असायचा दिवसभरात. आणि त्यावेळेला आम्ही घरात 4 जण होतो. त्यामुळे ते पैसे काही पुरायचे नाही. त्यामुळे ती पहाटे खूप लवकर उठायची. आमच्या 2 म्हशी होत्या तर ते म्हशींची धार काढायची, सगळं गोठा साफसफाई करायची. त्याच्यानंतर मग शेतात जायची. शेतातून आल्यानंतर
एक दोन कामं तिनं धरली होती. सकाळी पण जायची धुणे भांडीची कामं करायला आणि सायंकाळी पण जायची. आणि ते करून परत ती ज्यावेळेला ती शेतात जायची त्यावेळेला शेतातलं काम करताना ती जनावरांसाठी वैरण वगैरे गोळा करायची आणि त्यातली अर्धी वैरण आमच्या जनावरांसाठी ठेवायची आणि अर्धी वैरण रतीब म्हणून टाकायची. तर त्याचे थोडेफार पैसे यायचे. त्यामुळं सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती नुसता कष्टच तिच्या वाट्याला त्यावेळेला होते. आता सुद्धा ते काही संपलेले आहेत असं म्हणता येणार नाही, पण थोडे कमी झालेत म्हणायला हरकत नाही. हो, पण म्हणजे मुळातच हे सगळं कष्टप्रद आणि हालाखीची परिस्थिती होती असं म्हणायला हरकत नाही. पण जेव्हा तुम्ही म्हटलात की शालेय वयामध्ये तुम्हाला ती मनामध्ये भीती होती की मला कोणी पाहिलं तर किंवा काही केलं तर, पण असे काही प्रसंग आले का तुमच्या जीवनामध्ये की तुम्हाला कोणीतरी ओळखलं आणि विचारलं अरे तू असं कधी प्रसंग घडला का? मी त्यावेळेला 13 वर्षाचा असेल. शाहूपुरी मध्ये एक मराठी शाळा आहे. त्या गल्लीतून व्यापारी पेठेच्या कडेला जे मार्केट आहे तिथून मी चाललो होतो आणि अचानक बोध घेऊन चालताना मला एक हाक माझ्या कानावर आली. तसं हे ज्या वेळेला हे भंगार वेचायचं आम्ही काम करायचो त्यावेळेला कुणी तर हाक जरी मारली तरी एक प्रचंड भीती मनामध्ये असायची, कारण की लोक आम्हाला बोलायचा काही प्रश्न नाही, लोक फक्त आम्हाला शिवीगाळ करायसाठी ओरडायसाठी हाक मारायचे किंवा हक्कलण्यासाठी हुसकण्यासाठीच हाक मारायचे. त्यामुळे कुणी कोणतीही हाक ज्या वेळेला कानावर पडायची त्यावेळेला खूप भीती वाटायची. आणि त्यामुळेच मी भीत मागे बघितलं आणि माझा एक मित्र मागे उभा राहिला होता. त्यावेळेला माझ्या तोंडातून अक्षरशः शब्द फुटत नव्हते की तो अचानक दिसला आणि तो मला विचारू लागला की अरे परशा काय करलायस. तर मला काही सुचेना, मी तोंड बंद करून अक्षरशः मुक असल्यासारखी नाटक केलं आणि मी तिथून काढता पाय घेतला. कदाचित ही गोष्ट त्याच्या लक्षात आली असेल. आता मला वाटतं हे पुस्तक ज्या वेळेला त्याच्या हातात जाईल त्यावेळेलाच कळेल की त्याला हे कळलं होतं की नाही. पण असेच प्रसंग बऱ्याच वेळेला घडले. कधी कधी शिक्षक दिसायचे, कधी मित्र दिसायचे, पण हे 2-3 अनुभव जे आहेत की त्यांनी मला ओळखलं हे एक 2-3च असतील. नाहीतर बऱ्याच वेळेला आम्हीच अशा अवतारात असायचो की आमचंच एकमेकांना ओळखणं मुश्किल. त्यामुळे बऱ्याच वेळेला लोक समोरून जायचे, मित्र समोरून जायचे, शिक्षक समोरून जायचे, पण त्यांना ओळखू यायचं नाही. कारण की कसं असतं की आपण त्या नजरेनं जर बघितलंच नाही पुढं तर एवढं आपण आता भंगार वेचाकडे कोण एवढं लक्ष देऊन बघणार आहे. त्यामुळे खूप कमी वेळेला मी दिसलो, पण असे ओळखण्याचे प्रसंग 1-2-3 वेळा माझ्या आयुष्यात झाले. पण हे जे तुम्ही काही जो भंगार गोळा करायचात, वेचायचात, तर ते कशा प्रकारचं वेचायचात? कसं आहे की आमच्या घरची परिस्थिती कशी आहे त्यावेळेला त्याच्यावर ते बऱ्याच वेळेला अवलंबून असायचं. आणि ज्या वेळेला आम्ही भंगार वेचायला सुरुवात करायचो आणि त्या दिवसाची काय परिस्थिती आहे त्याच्यावर ते ठरायचं. जर आम्ही पहाटे लवकर निघलो तर बऱ्याच वेळेला भंगार जास्त घावायची शक्यता असायची किंवा चांगल्या प्रमाणात घावायची शक्यता असायची. मग त्यावेळेला जे महाग असायचं भंगार त्याला आम्ही आमच्या भाषेत शेलका माल म्हणायचो. मग ते शेलकच आम्ही गोळा करायचो. मग त्याच्यामध्ये प्लास्टिक असायचा, पत्रा असायचं, लोखंडाचे म्हणजे काही तुकडे असतील, खिळे असतील, तारा असतील, तर ते आम्ही प्राधान्यानं ते घ्यायचो. समजा जर मालच घावत नसेल आणि पहिल्या कोंडाळ्यामध्ये जर माल नाही घावला तर दुसऱ्या कोंडाळ्यामध्ये आम्ही शोधायचा प्रयत्न करायचो. नंतर दुसऱ्यामध्ये पण नाही घावला तर तिसऱ्यामध्ये शोधायचा प्रयत्न करायचो. आणि हीच परिस्थिती कंटिन्यू आणि अर्धा कोंडाळ्यामध्ये असेल तर मग आम्ही जो काही घावेल तो माल गोळा करायचो. मग त्यावेळेला आपण आता त्याला पोती म्हणतो, आम्ही त्याला त्यावेळेला तंगूस म्हणायचो. त्यावेळेला तो फक्त 3 रुपये किलो असायचा. तर त्यातलं एक पोतं सुद्धा आम्ही सोडायचो नाही, कारण की कसं आहे रिकाम्या हाती तरी जाऊ शकायचो नाही. कारण की शेवटी जर भंगार नाही घावलं तर संध्याकाळी घरची चूल पेटेल की नाही अशी परिस्थिती त्यावेळेला होती. त्यामुळं त्या कोंडाळ्यांची परिस्थिती काय त्याच्यावर हे ठरायचं की आज आपण काय माल वेचणार आहे आणि काय नाही वेचणार आहे. कधी कधी ती पोती सुद्धा आम्हाला घावायची नाहीत. म्हणजे लोकांच्या ज्या चपला असायच्या त्यावेळेला आम्ही त्याला बाटा म्हणायचो, तर त्यावेळेला तो 4 रुपये किलो असायचा. तर एक 7-8 चपला जर लोकांच्या घावल्या ज्याला बाट्याचा सोल असायचा तर त्या जर घावल्या तर तो 1 किलो बाटा भरायचा. आणि तो पण जर नाही घावला
तर मग आम्ही काच गोळा करायचो. काच तर 1 रुपये किलो असायची. बऱ्याच वेळेला आम्ही ती गोळा केल्यानंतर त्या फुटलेल्याच काचा असायच्या. तर त्या काचा घुसायच्या, पाटीत घुसायच्या, हाताला लागायच्या. पण पर्याय नसायचा. तर मग कोंडाळ्यावर अवलंबून असायचं. जर माल चांगल्या प्रमाणात घावला तरच आम्ही शेलका माल गोळा करायचा, आणि जर घावत नसेल तर मग मिळेल ते आम्हाला वेचायला लागायचं. अच्छा. पण एकूणच जेव्हा आपण ह्या म्हणजे कचरा किंवा भंगार गोळा करणं हा जो विषय आहे, तो तसा म्हणजे थोडासा काय म्हणूया की कोणी स्वखुशीनं मुद्दाम म्हणजे करावं म्हणून करत नाही, तर ती परिस्थिती त्याला मजबूर करते. पण असं कधी वाटलं होतं का, अरे बापरे, नाही हे फार जरा काय म्हणूया की किळसवाणं काम आहे, असं कधी मनामध्ये आलं का? नाही, असं नेहमी वाटायचं. पण त्या वयात म्हणजे आम्ही खूप लहान असताना हे काम सुरू केलं, आणि त्या वयात दुसरा कोणता पर्याय आमच्याकडे नव्हता. कारण की ह्याला काही भांडवल लागायचं नाही, फक्त लागायचा तो बोध सुद्धा आम्ही कोंडाळ्यामध्ये जी पोती आम्हाला घावायची, ज्याला आम्ही तंगूस म्हणायचो, तर ती पोती जर चांगल्या पद्धतीनं फाडलीत आणि दाबनाने शिवला की तो बोध तयार व्हायचा. आणि अनेक वेळेला जिथं आम्ही स्क्रॅप घालायचो, राजेंद्रनगरमध्ये 2 दुकानामध्ये आम्ही स्क्रॅप घालायचो. पिंटू भैयाचं एक दुकान होतं, आणि आम्ही नानी म्हणायचो त्यांना. तर तिथे एक आम्ही माल घालायचो. तर हे लोक आम्हाला तयार शिवून बोध द्यायचे. त्याच्यामुळे दुसरं काही भांडवल याला लागायचं नाही, आणि कोण आम्हाला विचारायचं पण कारण नाही की अरे तुम्ही एवढं लहान आहे, हे भंगार वेचायचं काम का करताय. किंवा मोठ्या प्रमाणात आता हॉटेलमध्ये, वेगवेगळ्या दुकानामध्ये धाडी पडतात. बालकामगारांना ठेवणं गुन्हा आहे म्हणून त्या दुकानदारांवर कारवाई होते. तसं भंगार वेचणाऱ्या मुलांना कोण विचारत बसायचं नाही की तुम्ही हे भंगार वेचायचं काम का करताय. त्याच्यामुळे दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे मी माझी छोटी बहीण चिमी आम्ही भंगार वेचायचं काम करायचो. आणि हे किळसवाणं रोजच वाटायचं, कारण की रोजच आम्हाला त्या घाणीमध्ये हात घालायला लागायचा. कारण की लोकांना जे नकोस आहे ते सगळं लोकांनी कोंडाळ्यामध्ये टाकलेलं असायचं. मग त्याच्यामध्ये म्हणजे आता इथं सांगणं पण, कारण की लोकांना ऐकताना सुद्धा ते घाण वाटेल, त्याच्यामुळं मला शब्दांच्या मर्यादा आहेत. त्याच्यामुळं लोकांना जे नको असायचं ते सगळं लोक त्याच्यामध्ये टाकायचे, आणि मग त्या घाणीमध्ये आम्हाला रोज हात घालायला लागायचा. आणि नकोच वाटायचं, ते घाण वास यायचा त्याचा सगळं. पण पर्याय नसल्यामुळं पोटासाठी करायला लागायचं सगळं. हो. आपण बऱ्याच वेळेला बघतो की लोक, तुम्ही असं उल्लेख केलात, कोणत्याही प्रकारचा कचरा विचार न करता तो त्याच्यात टाकतात, किंवा जे गोळा केलेली मंडळी असतात तो उचलून त्या कोंडाळ्यामध्येच टाकतात. पण तुमच्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे की काही वेळेला जेव्हा भूक लागायची, खिशामध्ये पैसा नाही, अशा वेळेला त्या कोंडाळ्यामध्ये काही वेळेला अन्न पण असायचं. तर ते म्हणजे कसं, खरं हे फार अमानवी आहे की कोंडाळ्यातलं मिळालेलं अन्न किंवा तिथलं अन्न आपण ग्रहण करणं किंवा काय करणं. तर असा काही एखादा प्रसंग तुम्हाला आठवतोय का, असं कधी घडलं? बऱ्याच वेळेला आम्ही कोंडाळ्यामध्ये जे नासलेलं अन्न असायचं तर ते खायचो. कारण की म्हणजे बऱ्याच वेळेला लोक आम्हाला बघून कधी कधी घरातलं शिळपाका अन्न स्वतः द्यायचे. पण ज्या वेळेला ते मिळायचं नाही त्यावेळेला आमच्याकडं एकतर भीक मागणं हा पर्याय असायचा, आणि दुसरा पर्याय असायचा की कोंडाळ्यातलं अन्न खाणं. भीक मागणं पर्याय जो असायचा तो जिथं वस्ती असायची तिथं तो असायचा, आणि जिथं वस्ती नसायची, आता उद्यमनगर जे आहे आपल्या, तिथं पण आम्ही बऱ्याच वेळेला हे वेचायचं काम करायचो. आणि तिथं वस्ती खूप कमी असायची, आणि बरेच लोक आम्हाला काय, आता अपार्टमेंट आहे समजा, तिथे 100 घर आहेत, तर ते लोक काय आम्हाला आत भीक मागायसाठी सोडायचा काही प्रश्न नाही. आणि असा कोणताच पर्याय नसेल तर आमच्याकडे शेवटचा पर्याय हाच असायचा की कोंडाळ्यामधलं अन्न आम्हाला खायला लागायचं. आणि ज्या वेळेला भूक सहन होण्याच्या पलीकडे असायची त्याच वेळेला आम्ही खायचो. म्हणजे रोज उठून काही खायचा काही कारण नाही. आणि त्यामध्ये पण मला अजून पण जवाहरनगरमध्ये एक बेकरी आहे, म्हणजे कोंडाळ्यातलं अन्न, म्हणजे कुठल्या कोंडाळ्यातलं आवडतं अन्न असायचं तर त्या जवाहरनगर मधला जो बेकरीच्या कडेचा कोंडाळा असायचा ते अन्न आमच्या आवडीचं असायचं. कारण की त्या कोंडाळ्यामध्ये त्या बेकरीमध्ये केक मोठ्या प्रमाणात बनवले जायचे, आणि ते केक कट करताना ज्या स्लाइस राहायच्या, कडेचा जो भाग राहायचा तो सगळा तो पोत्यातनं घालून ते कचऱ्याच्या कोंडाळ्यामध्ये फेकून टाकायचे. तर ते खूप भारी लागायचं, म्हणजे गोड लागायचं. त्यामुळं ते बऱ्याच वेळेला आम्ही प्राधान्य त्या कोंडाळ्याला द्यायचो, आणि जर त्या कोंडाळ्यात नसेल तर मग
दुसऱ्या कोंडाळ्यामध्ये मी अच्छा. माझी हो, बहीण हो, हो. खायचो. म्हणजे पोटाची भूक माणसाला काय काय करायला लावते किंवा काय काय करावं लागतं परिस्थितीनुरूप, त्याचं एक उदाहरण आहे की आपल्याला म्हणजे खिशात पैसा नाही, काही करू शकत नाही, तर मग खायला कुठे मिळेल, तर कोंडाळ हा सुद्धा एक म्हणजे एक काळी कधी आधार, पोटासाठीचा आधार. पण हे खरं अमानवी आहे, मनाला पटणारं नाही, किंवा पण नाईलाज असं आपण त्याला म्हणूया. पण हे सगळं काम करत असताना तुम्ही जसं म्हटलं की शालेय वयामध्ये भीती होती, कुणी पाहिल का, कुणी काही बोलेल का. इव्हन आता जसं मी म्हटलं सुरुवातीला की समाजामध्ये लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा तो कचरा वेचक आहे, भंगार वेचक आहे, म्हणजे त्याला त्यांच्या लेखी किंमत शून्य, किंवा तो असा काहीतरी वेगळं काम करतो आहे. पण अशी काही सहृदय माणसं तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भेटली का, की ज्यांनी तुम्हाला खरोखर समजून घेतलं किंवा काही मदत केली, असे काही प्रसंग घडले? तसे खूप कमी अनुभव आहेत चांगले. वाईट दररोजच यायचे. कारण की कसं आहे, लोकांना म्हणजे आत्ता सुद्धा की जवळजवळ 90% लोकांना कुणीही रस्त्यावरून भंगारवेचक दिसला किंवा कोंडाळ्यात दिसला तर त्यांचं डोकं अक्षरशः सणकतं. कारण की लोकांची ओव्हरऑल जी मानसिकता आहे ती अशी आहे की भंगारवेचक म्हणजे चोरच, आणि हे लोक चोऱ्या करायसाठीच बाहेर पडतात, हा बहाणा करतात भंगाराचा असं. हो. तर त्याच नजरेनं लोक बघायचे. म्हणजे या जगातला कोणताच भंगारवेचक चोरी करत नाही असं माझं बिलकुल मत नाही. काही लोक करतात, नाही असं नाही, पण सगळेच भंगारवेचक हे चोरी करत नाहीत. पण त्यातल्या त्यात हा जो वर्ग आहे हा गरीब वर्ग आहे, दबलेला वर्ग आहे, त्याच्यामुळं सरसकट तो चोर म्हणून शिक्का ह्या भंगारवेचकांवर मारलेला आहे. त्याच्यामुळं जाईल तिथं लोकांची शिवीगाळ आम्हाला ऐकायला मिळायची. लोक शिव्या द्यायचे, अनेक वेळेला अंगावर यायचे, कुत्री सोडायचे आणि खूप अपमानित करायचे. पण त्यावेळेला एवढी आम्हाला सवय झाली होती की रोजच मड त्याला कोण रड म्हणतात ना, तर त्याप्रमाणे. आणि त्यामुळं आम्ही दुर्लक्ष करायचो. आम्ही ते काय मनाला लावून घ्यायचं काही कारण नाही, कारण की ते रोजच आमच्या वाट्याला होतं. आणि त्यामुळं वाईट खूप अनुभव यायचे आणि चांगले काही अनुभव पण आले. मी आणि माझी बहीण एकदा गोखले कॉलेजच्या शेजारच्या एका कोंडाळ्यामध्ये भंगार वेचत होतो. त्यावेळेला एक ताई 4 व्हीलर मधून उतरल्या. म्हणजे रोज लोक आम्हाला हुसकवायचेच, आम्हाला नुसता बघितलं तरी बाजूला व्हायचे. म्हणजे ते जर आम्ही ज्या कडेनं चाललोय रस्त्याची बाजू बदलून जायची ते. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ताई 4 व्हीलर मधून उतरल्या आणि त्याने आम्हाला जवळ घेतलं. म्हणजे तो जो मायेचा स्पर्श आहे आम्हा दोघा भावंडांना मिळालेला मला आजही आठवतोय. त्या ताईंचा मला दुसर चेहरा पण आठवतोय. पण खूप आम्ही लहान होतो त्यामुळे त्या नेमक्या कोण होत्या ते काय आम्हाला माहित नाही. पण त्याने आम्हाला जवळ घेतलं आणि त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला भूक लागली आहे काय रे. तर आम्ही लगेच मान हलवली. तर त्याने आम्हाला नाश्त्याच्या गाड्यावर नेलं, आम्हाला नाश्ता दिला. नाश्ता दिल्यानंतर त्यांनी 100 रुपये आमच्या दोघांच्या हातात दिले. आणि 100 रुपये म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी रक्कम त्या काळात होती. आणि आम्ही खूप खुश झालो. आणि तो एक सगळ्यात आठवणारा तो एक प्रसंग आहे. आणि बरेच लोक आम्हाला सहकार्य करायचे. म्हणजे आम्ही ज्या वेळेला भंगार वेचायचो आणि हे वेचलेलं भंगार आहे हे दिवसभर खांद्यावरून वागवणं काही शक्य नसायचं. त्यामुळे आम्ही ज्या भागामध्ये भंगार वेचायला जायचो तिथं कुठंतरी आम्हाला ते ठेवायला लागायचं. त्यामुळे बऱ्याच वेळेला लोक ठेवू द्यायचे, त्याच्यावर लक्ष द्यायचे, आमची विचारपूस करायचे. आणि विचारपूस करताना ज्या वेळेला त्यांना कळायचं की मी शाळा शिकतोय त्यावेळेला त्यांना माझा खूप अभिमान वाटायचा. त्यामुळे असे चांगले पण बरेच अनुभव आहेत. बऱ्याच लोकांना दया यायची, ते काहीतरी त्यांच्या घरातली जुनी कपडे वगैरे द्यायचे, कोण काहीतरी शिळं पाक अन्न द्यायचे, चांगलं अन्न पण द्यायचं. म्हणजे जे आम्ही आयुष्यात कधी बघितलेलं नाही असं सुद्धा अन्न चांगलं मिळायचं आम्हाला खायला. त्यामुळे बरेच अनुभव चांगले सुद्धा आहेत. अच्छा. पण हे तुम्ही आता जसा उल्लेख केलात की तुम्हाला तो कचरा किंवा ते सगळं गोळा केल्यानंतर कुठेतरी ठेवायला लागायचं, कारण दुसरीकडे जायचं, कारण ते ओझं पाठीवर वाहणं शक्य नसायचं. तर ज्याला आपण म्हणूया की अशी मदत करणारी प्रामुख्यानं मंडळी कोण होती? ह्यामध्ये सगळ्यात जास्त फेरीवाले असायचे. आणि दुसरे मंडलिक वसाहतमध्ये जास्त गॅरेज असणारा एक एरिया आहे. म्हणजे ती गॅस एजन्सीच्या कडेला ते गाळे आहेत. तर तिथं आम्ही खूप वेळा म्हणजे बऱ्याच वेळेला तिथंच आम्ही माल ठेवायचो. कारण की ते सुद्धा
राबून खाणारे लोक होते. त्यामुळं ते काय आम्हाला त्या नजरेनं पाहायचे नाही. तर ते लोक आम्हाला ठेवू द्यायचे आणि आम्ही ज्यावेळेला माल वेचायला बाहेर जायचो, भंगार वेचायला बाहेर जायचो, त्यावेळेला ते लक्ष ठेवायचे आणि त्यांना माहित होतं की बाबा ही पोरं चांगली आहेत, ही काही चोऱ्या वगैरे करायला येत नाहीत. त्यामुळं ज्यावेळेला आम्हाला तहान लागायची त्यावेळेला आम्ही त्यांच्या दुकानात जाऊन त्यांच्या गाळ्यामध्ये जो डेरा असायचा तर त्या डेऱ्यामधलं पाणी ते आम्हाला पिऊ द्यायचे. खरं तर पाणी पिऊ देणं ही गोष्ट पण आमच्यासाठी खूप मोठी असायची, कारण की ते पण अवघड असायचं. कारण की बाहेर जर कुठल्या तरी गाड्यावर आम्ही जर बोध खाली ठेवला आणि पाणी प्यायला गेलो तर ते तिथं पाण्याच्या गंजापर्यंत पोहोचायच्या अगोदरच ते आम्हाला हुसकवायचे. कारण की आम्ही जर त्यांच्या गिरायकांच्या समोर तिथलं पाणी प्यायला लागलो तर त्यांना ही भीती असायची की आमचं गिराईक जाईल, यांच्यामुळे जाईल. त्याच्यामुळं ती गोष्ट सुद्धा आमच्यासाठी खूप मोठी होती की आम्हाला पाणी पिऊ देणं. आणि परवा ज्या वेळेला मी त्यांची खरं तर भेट घेतली, अक्षरशः त्यांचे डोळे भरले होते. मी माझं हे लिहिलेलं पुस्तक त्यांना दिलं आणि खूप भारी वाटलं त्यांना. म्हणजे त्यांना अभिमान वाटला की अरे हे पोरगं काही वर्षापूर्वी आमच्या समोर कोंडाळ्यात भंगार वेचत होतं आणि आता चांगल्या पोझिशनला आहे, काहीतरी 4 पावलं तरी पुढे गेलं अगोदरपेक्षा. आणि पुस्तक बघून तर त्यांना खूप भारी वाटलं. अच्छा. श्रोते हो, प्रशांत आंबी यांची प्रवीण चिपळूणकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. मंडळी, प्रशांतजींच्या अनुभवांवरून आपल्याला लक्षात आलंच असेल की आपण कल्पनाही करू शकत नाही असं जीवन जगणारी माणसं आपल्या समाजात आहेत, आपल्याच आजूबाजूला आहेत. अशा स्वरूपाचं काम करणाऱ्या प्रत्येकाला एकाच नजरेनं बघण्यापेक्षा कधीतरी त्या लोकांची दुसरी बाजू जाणून घेणं, त्यांचं काम समजून घेणं, त्यांना माणूस म्हणून वागणूक देणं, हे तर आपण नक्कीच करू शकतो. बरोबर ना? श्रोते हो, प्रशांत आंबी यांचे आणखीही अनुभव आपल्याला ऐकायचे आहेत, जाणून घ्यायचे आहेत. पण वेळेअभावी आज आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी इंद्रधनू या कार्यक्रमात आणि ऐकूया प्रशांत आंबी यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. आता मात्र मी अमृता तुम्हा सर्वांचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. मंडळी, गेल्या भागात आपण भंगार वेचकांच्या जीवनाचं चित्रण करणाऱ्या बोध या पुस्तकाचे लेखक प्रशांत आंबी यांच्या मुलाखतीचा पहिला भाग ऐकला होता. यामध्ये आपल्याला प्रशांतजींचं बालपण कसं, कोणत्या परिस्थितीतून गेलं आहे हे लक्षात आलं असेल. या प्रकारच्या व्यवसायाची वाट त्यांनी का स्वीकारली आणि सुरुवातीला त्यांना आलेले अनुभव, त्यांचं शालेय जीवन याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं होतं. आजच्या इंद्रधनू या कार्यक्रमात आता आपण प्रशांत आंबी यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचे आणखीही काही अनुभव. त्यांच्याशी संवाद साधतायत प्रवीण चिपळूणकर. प्रशांतजी, पुन्हा एकदा तुमचं आमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आपण तुमची जी काही एक भंगार वेचक किंवा कचरा वेचक म्हणून तुम्ही जे जीवन व्यतीत केलं आणि त्याच्यावर आधारित एक पुस्तक लिहिलं बोध नावाचं, तर त्या अनुषंगानं त्या निमित्तानं एकूणच या वर्गाची जीवनशैली कशी असते किंवा काय समस्या असतात त्या जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आहोत. आता काय म्हणूया की सर्वसाधारणपणे म्हणजे भंगार वेचक किंवा कचरा वेचक ही जी काही मंडळी असतात ती म्हणजे परिस्थितीमुळे म्हणा किंवा झोपडपट्टी सारख्या त्या याच्यामधून येत असतात. तर ते तिथलं जे वातावरण असतं, झोपडपट्टीतलं वातावरण, ते तुम्ही कसं सांगाल? म्हणजे काय परिस्थिती असते तिथे? झोपडपट्टीमधलं जे वातावरण आहे, म्हणजे खरं तर मी खूप कमी आयुष्य झोपडपट्टीमध्ये घालवलं इतरांच्या तुलनेमध्ये. कारण की माझी जी आई आहे तिनं मला
त्या वातावरणापासून खूप लांब ठेवायचा लहानपणापासूनच प्रयत्न केला. बर हां. माझी शाळा जी आहे ती माझ्या झोपडपट्टीपासून 10 किलोमीटर लांब आहे. हं. ती ह्यासाठीच आहे की तिनं मला झोपडपट्टीमध्ये असणाऱ्या शाळेमध्ये घातलं नाही. हं, हं, हं. आणि ज्या वेळेला मी घरी असायचो त्यावेळेला आम्ही भंगार वेचायला जायचो. हं, त्यामुळं मी झोपडपट्टीमध्ये खूप कमी वेळ असायचो. हं, हं. पण खूप चांगली लोक असतात. कसं असतंय, झोपडपट्टी म्हणजे लोकांच्या कपाळावर आट्या येतात, पण काही वाईट लोक आहेत, हं. काही चांगली लोक हो, आहेत. हो. आणि ही सगळीकडे आहेत. अपार्टमेंटमध्ये पण आहेत, मोठमोठ्या बंगल्यांमध्ये पण आहेत. हो. हे प्रमाण काही कुठं चुकलेलं नाहीये. हं, हं, हं. पण त्यातल्या त्यात जो दबलेला वर्ग असतो त्यांच्यावर सरसकट, मी मगाशी पण तुम्हाला म्हणलो की सरसकट शिक्का मारायचं एक मोठ्या प्रमाणात लोकांची एक मानसिकता मानसिकता आहे. आहे. हो, हो, त्यामुळे हो. खूप राजनगर झोपडपट्टीमध्ये ची जी काही चांगली बाजू पण आहे, वाईट बाजू पण आहे. तिथं काही तुम्हाला एखादं माणूस आजारी जरी पडलं तर सगळी गल्ली चौकशी करायला यायची. हं, 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 हं. बऱ्याच वेळेला एकमेकांच्या सुखादुःखात कुणाला म्हणजे धावून जायची. हं, हं, हं. आमच्या सुखदुःखात यायची, आम्ही लोकांच्या सुखदुःखात जायचो. हां. हा मोठ्या प्रमाणात व्यसनांचं प्रमाण आहे. हं, हं, हं. म्हणजे व्यसनांचे जे प्रकार आहेत ते वेगवेगळे. सगळे हो. राजेनगर झोपडपट्टीमध्ये तर तुम्हाला पाहायला मिळतीलच. हं, हं, हं. पण आहे काही ते प्रमाण आहे आणि काही चांगली पोरं पण आहेत. आत्ता सुद्धा मोठमोठ्या हुद्द्यावर माझा एक मित्र आहे, तो आता चांगल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून आहे. बरं. खूप मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर त्या झोपडपट्टीमध्ये अगोदर राहायचे आणि आता खूप मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर म्हणून आता चांगल्या पद्धतीनं समाजाची सेवा करतायत, चांगल्या पद्धतीनं यशस्वी वाटचाल त्यांची सुरू आहे. त्यामुळे काही चांगली लोक पण आहेत, काही वाईट लोक पण आहेत. आणि शेवटी जशा नाण्याला दोन बाजू असतात हो, हो. तशी त्या प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. त्या हो, हो, हो. झोपडपट्टीला पण दोन बाजू आहेत. अच्छा, अच्छा, अच्छा. तुम्ही जेव्हा हा कचरा गोळा करायचात तर आहेत त्या तुमच्या पुस्तकामध्ये वर्णनं की वेगवेगळे तुम्हाला काही प्रसंग अनुभवायला लागले, म्हणजे कचरा वेचताना, म्हणजे जसं तुम्ही मगाशी उल्लेख केलात की त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं वस्तू असायच्या, अगदी छोट्या तारेपासून ते मोळ्यापासून काचेपासून. तर तुम्हाला तिथं म्हणजे असं काहीतरी अनुभव आले असतील की जखमा झाल्या असतील, काही पायाला टोचणं, कापणं, खरचटणं, अशा बरेच काही हे झाले असतील तर? हे जे अनुभव असायचे ते रोजच असायचे. ज्या वेळेला बोध पाठीवर आमच्या यायचा, ज्या दिवशी आम्ही भंगार वेचायला जायचो, बोध पाठीवर घेतल्यापासून जी सुरुवात व्हायची तर रोज किमान 1-2दा तरी ते घुसायचंच. कारण की लोक ज्या वेळेला घरातला कचरा कोंडाळ्यात फेकतात त्यावेळेला घरामध्ये फुटलेलं काही पण काचेची वस्तू असेल, बल्ब असतील किंवा आपण विजेसाठी जे ट्यूब वापरतो त्या फुटल्या तर ते काही पुढच्या म्हणजे काय म्हणतात म्हणजे त्याला, त्याचं वेगळं ठेवून नंतर एकत्र विल्हेवाट लावण्यापेक्षा सगळं ते कचऱ्यातच टाकायचं आणि कोंडाळ्यात जाणार. सगळं कोंडाळ्यातच यायचं. त्यामुळं आम्ही ज्या वेळेला त्यात हात घालायचो त्यावेळेला ग्लोव्ज वगैरे असायचं काही कारण नसायचं, आम्ही डायरेक्टच हात त्याच्यामध्ये घालायचो. त्यामुळे कधी तारा घुसायच्या, कधी काचा घुसायच्या, बऱ्याच वेळेला तो कचरा जाळलेला असायचा. त्याच्यामुळं आम्हाला फक्त वरवरचा कचरा दिसायचा. मग आम्ही ते उचकत आतपर्यंत खाली हात गेला की बऱ्याच वेळेला तो हातांना पोळायचा. त्यामुळे हे दररोजच होतं, म्हणजे पोळणं होतं, टोचणं होतं, कापणं वगैरे, भाजणं, खरचटणं, कापणं, हे दररोजच आमच्या वाट्याला असायचं. पण असं कधी गंभीर त्याच्यातून काही समस्या निर्माण झाली का कधी? माझ्या बाबतीत तरी किंवा माझ्या बहिणीच्या बाबतीत तरी नाही. म्हणजे बऱ्याच जणांचा पाय कापावा लागलाय, हात कापावा लागलाय, हे मी पाहिलेलं आहे. कारण की आत्ता सुद्धा ज्या वेळेला म्हणजे आम्ही लहान होतो आमच्याबरोबर ज्या ते भंगारवेचक यायचे वेचायला, त्यातले बरेच भंगारवेचक आता आम्हाला लंगडताना वगैरे दिसत आहेत. कारण की गँग्रीन होण्यासाठी एखादा लोखंडेचा थोडासा म्हणजे ते निमित्त पुरेसं आहे, गंजलेलं. त्याच्यामुळं म्हणजे हे पुस्तक मी का लिहिलं, हे पुस्तकच मी यासाठी लिहिलं की कोरोना काळामध्ये म्हणजे त्या दरम्यानच एका सफाई कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल झाला होता. आणि आता अहमदनगरमध्ये राहणाऱ्या स्मिता गोविंद पानसरेंचा मला फोन आला होता की अरे प्रशांत, असा असा व्हिडिओ माझ्या नजरेमध्ये आलाय आणि तू जरा बघून ये काय नेमकं प्रकरण आहे. आणि ज्या वेळेला आम्ही सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये त्या सफाई कर्मचाऱ्याला भेटायला गेलो त्यावेळेला त्या सफाई कर्मचाऱ्याचं पूर्ण शरीर कुजलं होतं, सडलं होतं. आम्ही त्याला विचारलं की बाबा का,
तर त्यानं आम्हाला सांगितलं की सफाई करताना एक काहीतरी लोखंडाची किरकोळ वस्तू त्याला घुसली होती. त्यानंतर त्यानं उपचार घेतले वेळेत. परत त्याच्यामध्ये पस तयार झाला. त्याच्यानंतर डॉक्टरांनी परत त्याच्यावर कट मारला आणि पस बाहेर काढला, परत बँडेज लावलं. तरी सुद्धा त्या सफाई कर्मचाऱ्याला गँग्रीन झाला आणि ज्या वेळेला आम्ही गेलो त्यावेळेला तो म्हणजे बरा होण्याच्या पण पुढे गेला होता, परिस्थितीत नव्हता आणि काही दिवसातच तो सफाई कर्मचारी एक्सपायर झाला. म्हणजे त्याला वाचवण्यासाठी जे काही करणं शक्य होतं त्यावेळेला ते आम्ही केलं, पण त्याला आम्ही वाचवू शकलो नाही. आणि हा प्रसंग ज्या वेळेला माझ्या आयुष्यात घडला त्यावेळेलाच मी ह्या अँगलनं हे सगळं बघू लागलो किंवा आठवू लागलो की अरे आपण भंगार वेचताना बरेच लोक आपल्याला पण दिसायचे. कोणतर लंगडताना दिसायचं, कुणाचा तर हात नसायचा, कुणाचा तर पाय नसायचा. मग मी जशी मी माहिती घेतली, काही थोडा अभ्यास केला. त्यावेळेला अभ्यास करण्या एवढं काय अक्कल मला नव्हती, पण आता ह्या कळत्या वयात मी ज्या वेळेला हे सगळं खोलात गेलो त्यावेळेला त्याचं गांभीर्य लक्षात आलं आणि मग मी ते अनुभव लिहून ठेवले. आणि तो सफाई कर्मचारी ह्या पुस्तक लिहिण्यामागची माझी प्रेरणा आहे. त्याच्यामुळेच मी हे पुस्तक लिहिलं, नाहीतर हे पुस्तक लिहिण्याचं काही कारण नव्हतं. कारण की माझा उद्देश एवढाच होता की समाजामध्ये अशा पद्धतीनं पण लोक जगतायत, किमान हे तरी लोकांपर्यंत जावं. आणि तसे बरेच अभिप्राय मला पुस्तक वाचल्यानंतर लोकांचे आले की लोक मला असं म्हणाले की लोक असं सुद्धा जगतात. हे आम्हाला तुमचं पुस्तक वाचून कळालं. तर तुम्ही उल्लेख केलात की हलाखीची परिस्थिती होती, घरामध्ये आई पण काबाड कष्ट करायची आणि तुम्ही भावंड कचरा वेचायला जायचा. तर कधीतरी अशी तुमचं घरामध्ये कशा पद्धतीने बोलचाल व्हायची किंवा काय संवाद व्हायचे तुमच्या घरामध्ये? माझी आई कर्नाटकातली असल्यामुळं बऱ्याच वेळेला संवाद हे कन्नडमध्येच असायचे. आणि माझी बहीण सुद्धा काही महिने किंवा 1-1.5 वर्ष म्हणायला काही हरकत नाही, तर ती सुद्धा कर्नाटकात असल्यामुळे तिला कन्नड यायचं. आणि माझी अडचण अशी असायची की मला कन्नड बोलता सुद्धा यायचं नाही आणि कळत सुद्धा नसायचं. त्यामुळे जास्तीत जास्त संवाद हा माझ्या बहिणीचा आणि आईचा असायचा. ताईचं खूप अगोदरच लग्न झालेलं असल्यामुळं ती कर्नाटकातच असायची. तसं म्हणायला गेलं तर खूप कमी वेळ आम्ही घरात असायचो, कारण की त्या वेळेला आम्ही पहाटे 4 वाजता उठायचो. आंघोळ करायचा काही प्रश्न नव्हता, कारण की आंघोळ कशासाठी करायची, कारण की आता कोंडाळ्यातच जायचं, त्यामुळे आंघोळ करायचा काही प्रश्न नसायचा. उठायचं, चूळ भरायची आणि भंगार वेचण्यासाठी निघायचं. आणि दिवसभर कधी तरच आम्ही घरी लवकर यायचो, नाहीतर कोंडाळे शोधत शोधत बऱ्याच वेळेला अपरात्री यायला सुद्धा उशीर व्हायचा. कारण की भंगार जर नाही गावलं तर आम्ही खूप लांब पर्यंत कोंडाळे वेचत फिरायचो. त्याच्यामुळे खूप कमी वेळ आम्ही असायचो. आणि घरामध्ये समजा मी असलो, माझी बहीण असली, छोटी बहीण, तर आई नसायची. आई असली तर आम्ही दोघे नसायचो. आणि त्यावेळेला ते लहान वय असायचं, त्यामुळं ज्या वेळेला आम्ही घरी असायचो त्यावेळेला माळावर जाणं खेळायला हेच काम आम्ही करायचो. कारण की एकतर शाळा, त्याच्यानंतर ज्या वेळेला सुट्टी असायची त्यावेळेला भंगार वेचायला जायचो. त्यामुळे खूप कमी वेळ खेळायसाठी आम्हाला मिळायचा. त्यामुळे ज्या वेळेला आम्ही चुकून घरी असलो तर शक्यतो मग खेळायलाच आम्ही जायचो. ती तिच्या मैत्रिणीबरोबर जायची, मी मित्रांबरोबर माळावर खेळायला जाणं वगैरे. पण जरी कमी बालपण आम्हाला जगता आलं असलं किंवा खूप कमी खेळायला वेळ मिळाला असला तर आम्हाला ते आठवून पण भारी वाटते, कारण की बालपण भरभरून आम्ही जगलो. कारण की त्यावेळेला बऱ्यापैकी सगळे खेळ असायचे. आता तो खेळ हा प्रकार बऱ्यापैकी म्हणजे जे झोपडपट्टीमध्ये असतात ते खेळ हा प्रकार आता बऱ्यापैकी संपुष्टात आलेला आहे. कारण की लोक शक्यतो जास्त आता मोबाईलमध्ये गेम खेळण्यामध्येच जास्त स्वारस्य दाखवतात. त्यामुळं ते आताची जी जनरेशन आहे पिढीला कदाचित म्हणजे खूप कमी म्हणजे ते जे सुख आहे ते मिळाले असं मला वाटतंय. पण तुम्ही जेव्हा काम करत होता ते नकळत्या वयामध्ये तुमचं काम सुरू झालं इयत्ता 4वी-5वीच्या टप्प्यावर, पण पुढे वय वाढत गेलं. तर असं कधी वाटलं का हो की आपण करतोय हे काम फार वाईट प्रकारचं आहे, किंवा असे कधी नैराश्य आलं का? किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण मनाविरुद्ध जर काही करत असलो किंवा ज्याला समाज मान्यता नाही आहे त्या अर्थानं अशा पद्धतीचं आपण काम करतो आहोत,
तर असं काहीतरी नैराश्य आलं का किंवा ह्याच्यापासून कुठेतरी दूर पळून जावं अशी कधी मनोवस्था झाली? असं काही वेळेला व्हायचं. ज्या वेळेला लोक चिडवतात ते सहन व्हायचं नाही, हं, किंवा लोक खूपच खालच्या दर्जाची ज्या वेळेला वागणूक द्यायचे हं, त्यावेळेला असं वाटायचं. हं, पण मगाशीच मी म्हटलं की त्यावेळेला आमच्याकडं पर्यायच हं, नसल्यामुळं हं, हं. हे काम करत राहण्याशिवाय दुसरा अ, पर्याय नाही. दुसरा हं, पर्याय नव्हता. हं, 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 हं. आणि जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं हे जास्त वाटायचं, कारण की मित्र होते तोपर्यंत ठीक आहे. हं, पण ज्या वेळेला शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ही भीती असायची की अरे चुकून मैत्रिणीला दिसलो तर काय करायचं, हं, हं, हं. शिक्षकांना दिसलो तर काय करायचं, शाळेत जर कळलं की मी हं. भंगार वेचायचं काम करतोय, हं, हं, मग हं. पुढं आठवायचं की अरे लोक कसं चिडवतील आपल्याला, हं. शाळेतली मुलं कसं चिडवतील. आता राजनगर झोपडपट्टीमधली लोक जी चिडवायची, जे मित्र चिडवायचे, म्हणजे ते काय फार मनावर घेण्यासारखा फार तो मनावर काळ नव्हता. घेण्यासारखं नव्हतं. हां. कारण की भरपूर लोक तेच जीवन जगायचे. जरी आम्ही भंगार वेचायचं काम करत असलो हं, तरी बाकीच्या कुटुंबातली किंवा शेजारी जी घरं असायची हं. त्यातलं कोण बांधकाम कामगार म्हणून काम करायला जायचं, त्यातलं हं. कोण रिक्षा हो, चालवायचं, हो, हो. कोण सांबार काम करायचं. त्याच्यामुळं तो वर्गीय गॅप खूप नव्हता हं, हं, किंवा हं. परिस्थितीचा खूप मोठा गॅप नव्हता. हा, म्हणजे एकूण त्यामुळं कष्ट करून पोटाची हां. खळगी भरणं हाच हो. एक सगळ्यांचा हे होतं. त्यामुळं हां. तिथं जास्त मला काही वाटायचं नाही. नाही. पण शाळा कॉलेजमध्ये हं, मला हं, ते जास्त जाणवायचं. हं. शाळेमध्ये असताना त्यातल्या त्यात हायस्कूलला ज्यावेळेला मी गेलो, हं, हं, हं. 8वी पासून पुढं, त्यावेळेला मला खूप जास्त ते जाणवू लागलो. हं. आणि कायम माझ्या ते डोक्यात असायचं की चुकून कळलं तर काय होईल, हं, हं, हं. आणि लोक माझ्याशी बोलतील का नाही, लोक माझ्या कडेला बसतील का नाही, हं, हं, हं. इथंपर्यंत मी विचार करायचो. आणि ज्या वेळेला कॉलेज सुरू झालं, म्हणजे मी विवेकानंद कॉलेजला ॲडमिशन घेतलं 11वीला, हं, हं. त्यावेळेला तर मला खूप भयानक म्हणजे म्हणजे खूप त्रास व्हायचा मला अक्षरशः हं, 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 हं. ते आठवून. त्यामुळं मी त्यावेळेला खूप विचार करायचो आणि त्यावेळेला मी जास्त काळजी पण घ्यायचो. आणि शाळेला एक मर्यादित एक एरिया असतो हं, हं, हं. की ह्याच वस्तीतले किंवा पोरं याच परिसरातली मुलं ह्याच शाळेमध्ये परिसरातली. येणार. पण तसं कॉलेजमध्ये कॉलेजला नसतं. खूप कॉलेजला लांबून पूर्ण लांबून येतात. कोल्हापूर शहर, जिल्हा, जिल्हा. हो. काही तर बाहेरच्या जिल्ह्यातून पण येत असतात. येतात. हो. त्यामुळं तो जसा जसा आवाका वाढत गेला हं, माझ्या हं, हं. शिक्षणामुळं, हं, हं. तसा तसा मला त्या गोष्टीचा जास्त त्रास व्हायला लागला. हं, हं, आणि ज्यावेळेला कॉलेजला गेलो त्यावेळेला कॉलेजला जरी मी विवेकानंदला असलो तरी मी क्लासला जवाहरनगरमध्ये होतो. हं. म्हणजे आईला मी म्हणत होतो, अक्काला, की नको मला क्लास नाही लावायचा. पण ती शिक्षणाच्या बाबतीत खूप गंभीर असायची. हं, हं, ती हं. म्हणायची की काहीही झालं तरी चालेल. म्हणजे तिला कितीही कष्ट करायची तिची तयारी असायची. हं, हं, हं. कितीही कष्ट तिच्या वाट्याला आले तरी ती त्याला भ्यायची नाही. पण ती म्हणायची आम्ही कितीही कष्ट करू पण तुम्ही शिकलं तुम्ही पाहिजे. शिकलं पाहिजे, हो, हो, हो. तू शिकलं पाहिजेस. त्याच्यामुळं तिनं मला जबरदस्ती खूप आग्रह करून चिडून तिनं मला क्लासला घातलं होतं. हं, हं, हं. आणि लोकांची पण त्यावेळेला किंवा आता पण मानसिकता असते की बाबा क्लासला गेल्याशिवाय चांगला अभ्यास होत नाही. होत नाही. त्याच्यामुळं हां, हां, मला क्लासला घातलं होतं. आणि क्लास जवाहरनगरमध्येच होता आणि जवाहरनगरातच आम्ही जास्तीत जास्त भंगार वेचायला जायचो. हं. त्यामुळं त्या दरम्यान 10वी, 11वी आणि 12वी त्यावेळेला मला खूप त्रास झाला हं, हं, हं. भंगार एक वेचताना. मानसिक त्रास ज्याला आपण हां. म्हणतो, की 12वीला सगळं मी ते. राजारामपुरीमध्ये खराडे क्लासला होतो. पण तिथले मित्र होते जे 10वी 11वीला हं. माझ्याबरोबर होते. त्यामुळं ते बऱ्याच वेळेला दिसायचे. म्हणजे मी भंगार वेचायला जायचो आणि कोणतर बाहेर अंघोळ करताना दिसायचं, कोणतर मित्र, हं, हं. कोणतर दुकानाला आलेलं दिसायचं. त्यात कधी त्यातल्या कोणी मला ओळखलं नाही. पण मला ते दिसले की खूप त्रास व्हायचा आणि वाटायचं की अरे हे सोडायला पाहिजे. हं, हं, पण हं. तशी परिस्थिती नव्हती बरोबर, त्यामुळं बरोबर. नाईलाज होता. हं. पण मग एका बाजूला म्हणजे पोट भरण्यासाठी हे कष्टप्रद काम करायचं. दुसऱ्या बाजूला शिक्षण. तर ही कसरतच असेल म्हणजे. तर ती कशी काय साधली मग? आई माझी तिनं कधी शाळेची पायरी सुद्धा चढलेली नाही आहे. हां, हां, हां. निरक्षर होती. पण तिला शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं. हं, हं, हं. म्हणजे ती बघायची दुसऱ्यांची पोरं शिकून नोकरीला, चांगल्या नोकरीला आहेत, चांगल्या हं. हुद्द्यावर आहेत. लोक आपल्याला जी वागणूक देतात आणि शिकलेल्यांना जी वागणूक देतात त्यातला फरक तिला जाणवायचा. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत ती खूपच गंभीर होती. हं. त्यामुळं लहानपणापासून आत्तापर्यंत शिक्षणाच्या बाबतीत ती खूप गंभीर राहिलेली आहे. त्यामुळं खरं तर आणि मी सुद्धा
मी काही खूप टॉपर होतो असं नाही, पण तसा हुशार होतो. त्याच्यामुळं मला सुद्धा शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं. कारण की मी ज्या झोपडपट्टीमध्ये राहायचो, त्या झोपडपट्टीमध्ये जे शिकलेले नाहीत त्यांची अवस्था काय आहे हे रोजच मला डोळ्यासमोर दिसायचं. त्यामुळं आपण चांगलं शिकलं पाहिजे असं नेहमी वाटायचं. जसं जसं पुढं मी शिकत गेलो किंवा जसं जसं चळवळीत आलो, नंतर मग एक चळवळीत आल्यामुळं शिक्षण पण माझं सुरू होतं आणि बाहेरचं जे वैचारिक जे साहित्य आहे ते सुद्धा मी वाचू लागलो. नंतर मी एका टप्प्यावर असा निर्णय घेतला की आपण व्यवसाय करायचा. म्हणजे ठीक आहे, आपल्याला चांगलं लिहिता येतं, वाचता येतं आणि आपण हे जे आपण शिकलोय ते समाजाच्या अधिक चांगल्या कामी यावं, ह्यासाठी मी असं ठरवलं की पण चांगला व्यवसाय सुरू करायचा आणि चांगल्या पद्धतीने या शिक्षणाचा समाजासाठी उपयोग करायचा. त्याच्यामुळं मी शिकत गेलो आणि जे मी काम करायचो त्याचा मी कधीही ह्या शिक्षणावर परिणाम होऊ दिला नाही. तुमच्या या एकूण याच्यामध्ये अगदी सुरुवातीच्या काळापासून तुमची छोटी बहीण तुमच्या सोबत होती, तर तिच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं तर म्हणजे तिचे खूप उपकार आहेत. म्हणजे आज पण मला ज्या वेळेला आठवतं, म्हणजे तिनं आम्हाला भीक मागून खाऊ घातलेला आहे. बऱ्याच वेळेला आम्हाला ज्या वेळेला भूक लागायची, आम्हाला म्हणजे मला माझी जी मोठी बहीण आहे रुक्मिणी, ती पण बऱ्याच वेळेला तिनं किंवा आईनं खूप विरोध केला सुरुवातीला ह्या कामासाठी. आम्हाला भंगार वेचायला जाताना बऱ्याच वेळेला आई ओरडायची, जाऊ नको म्हणायची. पण नंतर ज्या वेळेला आईच्या लक्षात आलं की बाबा माझ्या एकटीच्या जीवावर काही घर चालणार नाही, त्यामुळं तिचा पण नंतरच्या टप्प्यामध्ये नाईलाज झाला आणि नंतरच्या टप्प्यामध्ये काही वर्षांनी माझी आई पण भंगार वेचायला येऊ लागली आणि माझी मोठी बहीण सुद्धा भंगार वेचायला येऊ लागली. पण ज्या वेळेला आम्ही तिघं असायचो, मी, माझी मोठी बहीण आणि चिमी, त्यावेळेला आम्हा दोघांना भीक मागायला लाज वाटायची. पण ती मात्र बिनधास्तपणे जाऊन ती आमच्यासाठी मागून आणायची. त्याच्यामुळं ते जे उपकार आहेत ते कधीच फेडणं काही शक्य नाही. आणि त्यामुळं माझ्या आईपेक्षा सुद्धा मला तिच्याबद्दल जास्त आपुलकी वाटते, प्रेम वाटतं. कारण की माझ्यापेक्षा लहान असताना सुद्धा तिला जास्त समज होती. म्हणजे हे भंगार वेचण्याचं काम सुद्धा तिनं सुरू केलं आणि त्याच्यानंतरच थोडी बरी परिस्थिती आमची अगोदरपेक्षा झाली. कारण की अगोदर घर चालणं मुश्किल होतं आणि नंतर ह्या कामामुळं जरासं तरी 1-2 पावलं का पुढं होईना आम्ही ह्या भंगार वेचण्याच्या कामातून गेलेलो आणि ते फक्त तिच्यामुळेच गेलेलं. अच्छा. म्हणजे काय म्हणूया की तिचं एक मनोधैर्य किंवा एक खंबीरता जी तिनं स्वीकारलेली होती की आपल्याला हेच काम करायचं आहे आणि कुठच्याही परिस्थितीतून म्हणजे या परिस्थितीतूनही बाहेर पडायचं आहे आणि याला काही पर्याय नाही आहे, त्याच्यामुळे याच्यामध्येच कसं चांगल्या पद्धतीने आपल्याला काही करता येईल. आणि त्यांनी जसं तुम्ही म्हटलं की तिचा खूप पाठिंबा तुम्हाला मिळाला. या सगळ्या म्हणजे ह्या जीवन जगत असताना कधी आजारपणाचे किंवा काही असे काही प्रसंग उद्भवले का? बऱ्याच वेळेला व्हायचे असं, कारण की लोक काहीही फेकून देतात, आज सुद्धा काहीही फेकून देतात. बऱ्याच वेळेला ते एक्सपायर झालेली औषधं असतात, जनावरांसाठी जे की औषधं वगैरे वापरले जातात, म्हणजे ती लिक्विड स्वरूपात असणारी किंवा काहीही, म्हणजे ज्याच्यामुळं किंवा ज्याचा वास घेतल्यामुळं पण एखादं जनावर, एखादा माणूस आजारी पडतो, असं काही लोक कोंडाळ्यात फेकून देतात. तर मग ते रोज त्याचा वास नाकातोंडात जायचा. बऱ्याच वेळेला आम्ही त्याला हात लावायचो. बऱ्याच वेळेला ज्या वेळेला आम्ही खायचो त्यावेळेला प्रत्येक वेळी काहीतरी साबणानं हात धुणं असा काही विषयच नसायचा, आम्ही तसंच खायचो आणि त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला आजारी पडण्याचे प्रसंग व्हायचे. आणि प्रत्येकाच्या म्हणजे आता जे ह्या क्षेत्रामध्ये किंवा जे भंगार वेचतात किंवा जे अशा पद्धतीची कामं जी अस्वच्छ आहेत, तर त्यांचा जो आमचा प्रश्न होता तोच त्यांचा प्रश्न आहे. कारण की रोजच जर तुम्हाला त्या जिथं मोठ्या प्रमाणात ढास असतात, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असते, तिथं जर तुम्हाला काम करायला लागत असेल, हे त्याला चुकलेलं नाहीये. कायमच आम्ही आजारी बऱ्याच वेळेला पडायचो आणि आजारी पडल्यानंतर सुद्धा विश्रांती घेणं हा पर्याय बऱ्याच वेळेला नसायचं. ज्या वेळेला आम्ही पाक हांतरुणाला लोळायच्याच परिस्थितीमध्ये ज्या वेळेला असू त्याच वेळेला आम्ही घरी राहायचो. नाहीतर बऱ्याच वेळेला अंगात ताप जरी असला, कणकण असली तर तसंच जायचो आम्ही. कारण की किती वेळा राहणार,
म्हणजे सारखंच आजारी आम्ही पडायचो. त्यामुळं सारखं सारखं तर घरी सुट्ट्या घेऊ शकत नव्हतो. त्याच्यामुळे आम्ही तसंच जायचो. फक्त ज्या वेळेला जास्त कणकण असायची त्यावेळेला जास्त ओझं असणारा जो माल असायचा तो आम्ही वेचायचो नाही. एवढाच तर काहीतरी फरक असायचा. कोंडाळ मात्र म्हटलं की तिथे भटकी कुत्री आणि हे सगळं काही विषय आला, तर त्यांचा कधी त्रास? रोजच म्हणजे असा कुठला भाग नसायचा की त्यांचा त्रास व्हायचा नाही. कारण की गल्लीतनं नुसता बोध अंगावर घेतला की जी कुत्री भुकायला सुरू व्हायची ती जोपर्यंत आम्ही परत येत नाही. अक्षरशः ज्या वेळेला आम्ही वेचलेला माल ज्या वेळेला घरी आणत असू त्यावेळेला सुद्धा कुत्री मागे यायची तो बोध बघून, किंवा तो वास त्यांना लगेच जाणवायचा. त्यामुळे ते भुंकत भुंकत यायचे. म्हणजे तो टप्प्याटप्प्याला म्हणजे तो त्रासच म्हणजे त्यांच्यापासून काही इजा वगैरे असं काही झालेलं? मी 5वी पासून म्हणजे 2005 पासून 2012 पर्यंत मी स्वतः हे भंगार वेचायचं काम केलंय. तर या दरम्यान मला 3 वेळा कुत्रं चावलेलं आहे. अरे बापरे. हा, तर ह्या 3 पैकी 2 वेळा खूपच गंभीर चावलं. म्हणजे अक्षरशः लचका तोडला होता त्यानं. माझ्या 2दा माझ्या उजव्या मांडीला चावलं होतं आणि एकदा गुडघ्याला चावलं होतं खाली. तर 3 वेळा मला कुत्रं चावलं. आणि बाकी हे जे डुकरं असायची कोंडाळ्यामध्ये, गायी असायच्या ज्या भटक्या गायी असायच्या ज्या त्या कोंडाळ्यावरच गुजराण करायच्या, तर त्या कधी कधी आम्ही त्या हटायच्याच नाहीत. मग त्या कधी कधी अंगावर यायचा प्रयत्न करायच्या, किंवा त्या म्हशी समजा काहीतरी खात असतील कोंडाळ्यातलं तर त्या बऱ्याच वेळेला शिंग मारायचा प्रयत्न करायच्या. आणि डुकरं सुद्धा म्हणजे ज्या वेळेला ती काहीतरी खात असतात तर ज्या वेळेला आपण काहीतरी त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतो, म्हणजे आम्ही वेचणं म्हणजे त्यांना त्रास दिल्यासारखंच आहे, तर त्यावेळेला ती सुद्धा भास्त दिशेने अंगावर यायचा प्रयत्न करायची. त्यामुळं भटक्या जनावरांचा त्रास हा काही कधीच कोणत्याच कोंडाळ्यात चुकलेला नसायचा. आणि कुत्री जरी ती बांधलेली असली काय आणि सुट्टी असलेली काय, ती कायम अंगावर यायची, भुकायची. त्यामुळे तो दररोजचा त्रास असायचा. अच्छा. हा हा हा. श्रोते हो, आत्ताच आपण भंगार वेचकांच्या जीवनाचं चित्रण करणाऱ्या बोध या पुस्तकाचे लेखक प्रशांत आंबी यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकलात. त्यांच्याशी बातचीत केली होती प्रवीण चिपळूणकर यांनी. मंडळी, आयुष्यातले हे कटू प्रसंग, या आठवणी, ती वेळ ही कायम तीच राहत नाही. आपले विचार बदलतात, निरनिराळे अनुभव येतात, कुणी अनपेक्षित मार्गदर्शक भेटतात. आपल्या आयुष्याला दिशा या सर्व गोष्टीतून मिळत जाते आणि कधी काळी अशा कमी समजल्या जाणाऱ्या परिस्थितीत असणारं आपलं जीवन बदलून आपण चांगला उत्तम मार्ग स्वीकारून आयुष्य जगू लागतो. हे परिवर्तन प्रत्येकाच्या आयुष्यात होत राहतं. अशाच स्वरूपाचं प्रशांत आंबी यांचं जीवन आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांची ही वाटचाल आपल्याला खूप काही शिकवणारी आणि खूप अंतर्मुख करायला लावणारी आहे. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. ये रास्ता कट जाएगा मित्रा के बादल छट जाएगा मित्रा के दुख से रुकना ना मित्रा के एक पल रुकना ना मित्रा. ओए जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. के रास्ता कट जाएगा मित्रा के बादल कट जाएगा मित्रा के दुख से रुकना ना मित्रा के एक पल रुकना ना मित्रा. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. जो जीवन
जीवन से हार मानता उसकी हो गई छुट्टी, नाक चढ़ा कर कहे जिंदगी तेरी मेरी हो गई कुट्टी। ओए जो जीवन से हार मानता उसका हो गया छुट्टी, नाक चढ़ा कर कहे जिंदगी तेरा मेरा हो गया कुट्टी। ये रूठा यार मना मित्रा, ये यार तो यार बना मित्रा, न खुद से रहो खफा मित्रा, खुद ही से बने खुदा मित्रा। जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम, जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम। श्रोते हो, प्रशांत आंबी यांच्या आयुष्यातले आणखीही अनुभव, ते सध्या कोणत्या स्वरूपाचं काम करतायत हे सर्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण इंद्रधनू या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तेव्हा येत्या शुक्रवारी याच वेळी आपण पुन्हा भेटूया प्रशांत आंबी यांच्या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग ऐकण्यासाठी. आता मात्र मी अमृता आजच्या भागात आपला निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.